जामीनवरती जेलमधून बाहेर आला आणि 6 जणांना जिवंत पेटून दिलं. विशेष म्हणजे यामध्ये 3 लोकांचा काहीही संबंध नव्हता, तरी देखील त्यांना पेटून दिलं. आणि हे सर्व घडलं फक्त 27 मिनिटांमध्ये. नेमकं असं काय घडलं? जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी कोणत्या 6 लोकांना मारलं? मारण्याचं नेमकं कारण काय आणि तो जेलमध्ये का गेला होता? चला संपूर्ण माहिती आपण या आजच्या क्राईम स्टोरीमधून जाणून घेऊ. वय 35 वर्ष, नाव राजकुमार, तेलंगणामधील रहिवासी. 2018 मध्ये त्यांनी गावामधील पार्वतीबरोबरच प्रेमविवाह केला. लग्नानंतर राजकुमार आणि त्याची पत्नी पार्वती यांचं आयुष्य एकदम सुरळीत चालू झालं. आता ही स्टोरी ऐकत असताना आपल्याला असं वाटत असेल, राजकुमारने आपल्या घरातीलच लोकांना मारलं असेल, पत्नीला मारलं असेल. पण यामध्ये अशी मुलगी होती, आई होती, आजी होती, ज्यांचा राजकुमारबरोबर कुठलाही संबंध नव्हता. ते राजकुमारचे नातेवाईक देखील नव्हते. त्यामुळं नेमकं काय घडलं, राजकुमारने कोणाला मारलं, त्याचं कारण काय, हे आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. 2018 मध्ये राजकुमारचं पार्वतीबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांना लग्नानंतर 2 मुलंही झाली. राजकुमार आपल्या पत्नीसाठी, मुलांसाठी रात्रंदिवस कष्टही करत होता. पत्नीला किंवा मुलाला त्याच्याकडून कोणताही त्रास नव्हता. पण या सगळ्यामध्ये एक गंभीर घटना घडत होती. राजकुमार ज्या गावामध्ये राहत होता, त्या गावातील एक मुलगी त्याला आवडत होती. तसे पाहिलं तर राजकुमारचं लग्न झालेलं होतं आणि त्याला जी मुलगी आवडायची ती कॉलेजला होती. ती कॉलेजला जायची, कोचिंग क्लासेसला जायची. त्यावेळेस राजकुमार तिचा पाठलाग करायचा. राजकुमारने त्या मुलीसंग बोलण्याचा प्रयत्नही केला, पण त्या मुलीने राजकुमारला कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही. यानंतर मात्र परिस्थिती बिघडू लागली. राजकुमार ज्या ठिकाणी काम करायचा त्या ठिकाणी त्याचं लक्ष लागत नव्हतं. घरी आल्यानंतर तो चिडचिड करायचा, दारूही प्यायला लागला. नशेमध्ये पत्नीला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा. पण राजकुमारच्या डोक्यामधून ती मुलगी काही जात नव्हती. राजकुमारने पुन्हा एकदा त्या मुलीला प्रपोज केला. यावेळेस ती मुलगी शांत बसली नाही. ही गोष्ट तिने आपल्या घरी सांगितली. त्या मुलीच्या घरच्यांनी राजकुमारच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार दिली. पोलिसांनी राजकुमारला समजवलं आणि सोडून दिलं. मुलीच्या कुटुंबांनी तक्रार करून देखील राजकुमार गावामध्ये एकदम बिनधास्तपणे फिरत होता. त्या मुलीचा तो पाठलाग करायचं काही सोडत नव्हता. यावेळेस मात्र त्या मुलीच्या कुटुंबातील लोक पोलीस स्टेशनमध्येच जाऊन बसले. तुम्हाला तक्रार देऊन देखील तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध काही कारवाई केली नाही. तो व्यक्ती आमच्या मुलीला त्रास देतोय. यानंतर मात्र पोलिसांना कारवाई करावी लागली. राजकुमारला ताब्यात घेतलं. कोर्टामध्ये त्याला हजर केलं. त्याला माहिती होतं त्याला जेल होणार. त्यासाठी त्यांनी जामीनसाठी अर्ज केला. याशिवाय 20,000 रुपये देखील भरले. त्यामुळे राजकुमारला पोलिसांनी जामीनवरती सोडून दिलं. पण आता मात्र परिस्थिती बदलली होती. अगोदर राजकुमार फक्त मुलीचा पाठलाग करायचा, तिला प्रपोज करायचा. पण आता त्याचा इगो हर्ट झाला होता, कारण की त्या कुटुंबाने त्याच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार दिली होती. गावामध्ये त्याचं नाव खराब झालं होतं. गावामध्ये परतल्यानंतर राजकुमार काही दिवस शांत होता. कोणालाही काही समजलं नाही. पण तो एक भयंकर प्लॅन करत होता. 10 जुलैची रात्र. घड्याळामध्ये साधारणतः 11:15 वाजलेले होते. बहुतेक घरातील लोक झोपले होते, कदाचित झोपण्याच्या तयारीमध्ये असतील. घरातील लाईटी देखील बंद झाल्या होत्या. त्याच वेळीस राजकुमार आपल्या 4 चाकी वाहनातून त्या मुलीच्या घरासमोर गेला, ज्या मुलीला तो प्रपोज करत होता, ज्या मुलीचा तो पाठलाग करत होता. राजकुमारने त्या घराच्या दरवाजावरती टकटक केली. घरातील लोकांना वाटलं कदाचित एवढ्या रात्री कोणाचं तरी काम असेल, म्हणून त्या मुलीच्या आईने दरवाजा उघडला. पण दरवाजा उघडताच समोर असलेला राजकुमार कोणताही शब्द न बोलता हातामधील धारदार चाकूने त्या मुलीच्या आईवरती तुटून पडला. पहिल्याच हल्ल्यामध्ये त्या मुलीची आई जमिनीवरती कोसळली. मुलीच्या आईवरती हल्ला झाला ही गोष्ट आजीला समजली. आवाज आला. आजी तातडीने बाहेर धावत आल्या. आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण राजकुमारने आजीवरतीही चाकूने वार केले. अवघ्या काही क्षणामध्येच दोघीही रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळल्या. घरामध्ये मोठमोठ्या किंचाळ्या सुरू झाल्या. स्वतःच्या डोळ्यासमोर आई आणि आजीची राजकुमारने हत्या केली हे पाहून ती मुलगी प्रचंड घाबरली. पण राजकुमार पुढे जे करणार होता ते खूप भयंकर होतं. ज्या मुलीला राजकुमारने प्रपोज केला होता तिच्या केसाला धरलं, तिला जबरदस्तीने बाहेर ओढत नेलं. जबरदस्तीने तिला आपल्या गाडीमध्ये बसवलं आणि तिला गावाबाहेर नेलं. पण या ठिकाणी सांगण्यात येतंय, आजी आणि आईला मारल्यानंतर त्या दोघींनाही राजकुमारने पेटवून दिलं. गावाबाहेर तलावाच्या जवळ पोहोचल्यानंतर त्याने त्या मुलीला शरीर संबंध ठेवण्याची विनंती केली.
पण अगोदरच तिच्या आईला आजीला मारलेलं होतं. मुलगी प्रचंड घाबरलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये राजकुमार त्या मुलीला विनंती करतोय, तू माझ्याबरोबर शरीर संबंध ठेव, मी तुला सोडून देईल. पण त्या मुलीने राजकुमारला मारण्याचा प्रयत्न केला. तिचे जवळ असलेले दगड राजकुमारच्या दिशेने फेकले. यानंतर राजकुमार प्रचंड संतापला. ज्या चाकूने आजीला आईला मारलं होतं त्याच चाकूने त्याने त्या तरुणीला मारलं. त्यानंतर तिचा मृतदेह तलावामध्ये फेकून दिला. आता इथे झाले 3 जणांची हत्या. अवघ्या काही मिनिटांमध्ये राजकुमारने 3 जणांना संपवलं. पण हे सर्व इथंच थांबणार नव्हतं. राजकुमारने आजी, आई आणि त्या मुलीला मारल्यानंतर तो त्या गावातून फरार झाला नाही. या उलट तो आपली गाडी आपल्या घराच्या दिशेने घेऊन गेला. घरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम झोपेत असलेल्या मोठ्या मुलाच्या गळ्यावरती त्याने वार केला. त्या निरागस मुलाला काही समजण्या अगोदरच झोपेमध्ये त्याचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे शेजारीच 18 महिन्याचा त्यांचा मुलगा देखील झोपलेला होता. त्याला सुद्धा राजकुमारने सोडलं नाही. अवघ्या काही सेकंदामध्येच त्याने दुसऱ्याही मुलाला संपवलं. हे सर्व करत असताना कुठलाही आवाज होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती. पण तेवढ्यामध्येच पत्नी पार्वतीला जाग आली. समोरचं दृश्य पाहून तिचा थरकाप उडाला, कारण की तिची दोन्ही मुलं रक्ताच्या थारोळ्यात होते. समोर होता तिचा पती राजकुमार, हातामध्ये चाकू होता. हे पाहून पार्वती मोठमोठ्याने वरडू लागली. शेजाऱ्यांना मदतीसाठी हाका मारू लागली. पण राजकुमारने तिला चाकूचा धाक दाखवून गप्प बसवलं. त्यानंतर तिच्या केसाला धरून तिला खाली पडलं आणि तिच्यावरतीही चाकूने वार केले. काही क्षणामध्येच पार्वतीचाही मृत्यू झाला. अवघ्या 47 मिनिटांमध्ये हा सर्व प्रकार घडला. पण यानंतर जे घडलं ते आणखीन धक्कादायक होतं. रात्री 11:45 राजकुमारने आपल्या वडिलांना फोन केला. वडिलांनी फोन उचलताच राजकुमार शांत आणि दबक्या आवाजात म्हणाला, मी 6 खून केले आहेत, आता मी स्वतःला संपवणार. हे ऐकून राजकुमारच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तू पोलीस स्टेशनला जा, सर्व काही ठीक होईल, स्वतःला पोलिसांच्या हवाली कर. पण राजकुमारने त्यावेळेस लगेच फोन कट केला. त्यानंतर वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस ज्यावेळेस घटनास्थळी गेले त्यांनाही धक्का बसला. अगोदर आई आणि आजीला मारलं, नंतर त्या मुलीला मारलं आणि मग आपल्या पत्नी 2 मुलांना मारलं. राजकुमारने फोनवरती वडिलांना सांगितलं होतं, आपल्याला आता जगण्याची इच्छा नाही, आपण जीवन संपवणार. पोलिसांनी राजकुमारचा शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांना फोन आला, एक अज्ञात स्थळी तरुणाचा मृतदेह आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या तरुणाची ओळख पटवली. तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः राजकुमारच होता. अगोदर 6 जणांची हत्या केली, त्यानंतर स्वतःलाही संपवलं.